आणि आता घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा 36 जिल्हे 50 बातम्यांमधून। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर। बारामती परिसरातील विकास कामांची ते पाहणी करणार आहेत, तर 10:30 वाजता विद्या प्रतिष्ठानमध्ये जनता दरबार घेणार आहेत। पुण्यामध्ये राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आज मनसेच्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा मेळावा। बीडमध्ये आज ओबीसींचा एल्गार मेळावा। छगन भुजबळ मेळाव्याला उपस्थित राहणार। भुजबळ यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष। छगन भुजबळ यांच्या बीडमधल्या सभेला मराठा संघटनांचा मात्र विरोध, तर ओबीसी मेळाव्याला भुजबळ उपस्थित राहणार। पंतप्रधान मोदी 19 जानेवारीला सोलापूरच्या दौऱ्यावर। मोदींच्या उपस्थितीमध्ये 15,000 घरकुलांचं हस्तांतरण केलं जाणार। सोलापुरामध्ये मोदींची जाहीर सभा। रत्नागिरीतील आंबा बागायतदारांना व्याजमाफी। अवकाळी पाऊस गारपिटीमुळे बाधित शेतकऱ्यांना 3 महिन्यांची व्याजमाफी। 9 वर्षांनंतर 11,000 शेतकऱ्यांना लाभ। रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातील सुपारी बागांवर रोगाचा प्रादुर्भाव। अवकाळी वातावरण त्याचबरोबर पाऊस यामुळे त्या संपूर्ण बदलाचा सुपारीच्या झाडांवर परिणाम झालेला आहे। उत्पादन घटण्याची शक्यता, बागायतदार चिंताग्रस्त। 15 जानेवारीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे अलिबागच्या दौऱ्यावर। न्हावा शेवा प्रकल्पावर राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार। पंतप्रधान मोदींकडून नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात आरती। मोदींकडून मंदिर परिसरात साफसफाई। काळाराम मंदिराला भेट देणारे मोदी देशातले पहिलेच पंतप्रधान। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता। मतदारसंघासाठी भाजप आणि अजित पवार गटाचा दावा। भंडारा भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न। जिल्ह्यामधील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित। नाराज न होता सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचं आवाहन। 22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा। ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर करावी। परभणीमध्ये मनसेची मागणी। डॉक्टर संजीव ठाकूर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। ठाकूर यांच्यावर कारवाईसाठी बंडगार्डन पोलीस प्रधान सचिवांकडे त्यांनी परवानगी मागितलेली आहे। संजीव ठाकूर यांच्या अटकेची शक्यता। शहरात मोहोळच्या खुनामध्ये मदत न केल्यामुळे मुन्ना पोळेकरनं एकावर गोळ्या झाडल्या होत्या। भुगाव परिसरातली घटना। बंडगार्डन पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। पुण्यामध्ये उड्डाणाच्या तयारीमध्ये असलेलं विमान थांबवून आरोपीला अटक। महागडा मोबाईल कमी किमतीमध्ये देण्याचा आमिष दाखवून फसवणूक करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात। मुलुंड पोलिसांची कारवाई।